Now we are learning next type, that is type number 8, reading of graphs. In this lesson there are two types of graphs. One is a graph of pie diagram and another is this is the frequency polygon. These are two types of graphs here. See this first, the graph of frequency polygon. Let us try. First, which class has maximum number of students? This is the students. Maximum numbers म्हणजे वर जायचं 10, 20, 30, 40, 50, 60. इथं 60 सर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स हा 60 आणि ते कुठल्या क्लासमध्ये आहेत लक्षात घ्या. तो हा क्लासमध्ये 65 दॅट इज म्हणजे लक्षात घ्या हा 65 आला. 65 इज अ क्लास मार्क. दिस इज XI, दिस इज YI, दिस इज बरोबर सर. दिस इज बरोबर लक्षात घ्या X आणि Y. नाव 60 to 70. Which class has maximum number of students? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या 60% ते 70% विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे. बरोबर आहे सर. म्हणजे किती येणार 60 to 70 हा क्लास आहे. व्हॉट इज द आन्सर हिअर. इथं विच क्लास कट करायचं सर इथे आणि इथं क्लास टाकायचं लक्षात घ्या 60 to 70. फिनिश. 60 to 70 हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. हा जो क्लास आहे 60 to द क्लास 60 to 70 हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. इथं मी म्हणतो द क्लास 60 to 70 हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. हे उत्तर झालं सर. 60 ते 70 यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 60 आहे लक्षात घ्या. राईट क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. आता झिरो फ्रिक्वेन्सी कुठे आहे बघा सर. इथं आहे ही झिरो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 0 90 to 100 मध्ये आहे. आणि झिरो फ्रिक्वेन्सी कुठे आहे बघा सर. फ्रिक्वेन्सी 0 आहे 20 to 30. दिस इज द झिरो. मग झिरो फ्रिक्वेन्सी कुठं आहे 20 to 30. लक्षात घ्या. द क्लासेस इथं लिहिलं हे कट केलं. इथं उत्तर येईल सर बघा सर. द क्लासेस इथं मी लिहिलं द क्लासेस नंबर 1 20 to 30 and 90 to 100 are having zero frequency. Having the classes 20 to 30 and 90 to 100 having zero frequency. R ची गरज नाही. 20 to 30 हा क्लास आणि 90 to 100 हा क्लास याच्यामध्ये झिरो फ्रिक्वेन्सी आहे सर. झिरो फ्रिक्वेन्सी केव्हा येते when the point is on x axis. जेव्हा पॉइंट x अक्षावर असतो तेव्हा त्याची झिरो फ्रिक्वेन्सी असते. हे झिरो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगा सर. पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस हे लक्षात ठेवा. झिरो फ्रिक्वेन्सीला असतो लक्षात घ्या सर. आता व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स. 50 विद्यार्थ्याचा क्लास मार्क काय आहे. क्लास मार्क म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. आता 50 स्टुडंट्स कुठे आहे बघा सर. इथे आहे 50 स्टुडंट इथे आलं सर. ह्याचा क्लास मार्क म्हणजे x1 सर. ह्याचं x1 हे x आहे 55. हे 55 लक्षात घ्या. हा क्लास मार्क आला 55. क्लास मार्क म्हणजे काय सांगा सर. क्लासचा मिड. क्लास मार्क म्हणजे मिड पॉईंट ऑफ द क्लास 50 to 60 ह्या क्लासचा मिड पॉईंट 55. म्हणजे इथं काय झालं. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स. तर 55 इज द क्लास मार्क. हे फक्त व्हॉट काढायचं. इथं लिहायचं 55. हा 55 सर. 55 इज द क्लास मार्क. म्हणजे क्लास मार्क मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स कोऑर्डिनेट. क्लास मार्क मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स कोऑर्डिनेट. किती आहे 50 स्टुडंटचा किती आहे 55 आहे. 55 इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. 50 विद्यार्थ्यांची वारंवारता असणाऱ्या वर्गाचा वर्गमध्य 55 आहे. 50 विद्यार्थी हे विद्यार्थी नंबर ऑफ स्टुडंट्स 50 विद्यार्थी असणाऱ्या ह्या वर्गाचा
ह्या वर्गाचा वर्गमध्य हा लक्षात घ्या 55 आहे. 50 ते 55. ओके, राईट लोअर अँड अप्पर क्लास लिमिट्स ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. क्लास मार्क म्हणजे काय सांगा? व्हॅल्यू ऑफ एक्स. आता 85 कुठे आलंय बघा सर? हे 85, हे 85 आहे बघा सर. 85, 85चं लोअर लिमिट किती आहे? 80. अप्पर लिमिट किती आहे? 90. बरोबर सर. द क्लास हुज क्लास मार्क इज, लक्षात घ्या लोअर लिमिट किती आहे बघा सर याचं? इथं लिहूया सर आन्सर. लोअर लिमिट LL, लोअर लिमिट इज इक्वल टू 80 अँड अप्पर लिमिट इज इक्वल टू 90. बरोबर सर. ज्याचं या ठिकाणी 85 क्लास मार्क आहे, ज्याचा क्लास मार्क 85 आहे, 80 आणि 90 या क्लासचा क्लास मार्क 85 आहे. लोअर लिमिट 80, अप्पर लिमिट 90. हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90? 80 to 90 मध्ये किती स्टुडंट्स आहेत? नंबर ऑफ स्टुडंट्स. लक्षात घ्या, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे वाय. बरोबर सर. मग 80 to 90 मध्ये किती स्टुडंट्स आहेत? हे वाय. 15 स्टुडंट्स. सर लक्षात घ्या, इथं आलं हे 15 स्टुडंट्स. 10 आणि इथं आलंय 15 स्टुडंट्स. 15 स्टुडंट्स. ह्या जो 80 आणि 90 या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 15 स्टुडंट्स आहेत. हाऊ 15 स्टुडंट्स आर, हाऊ मेनी कट करायचं? इथं लिहायचं 15. 15 स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. आपण उत्तरं कशी लिहू बघा सर? ह्याचे आन्सर्स कसे लिहू? द क्लास 60 to 70 हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. वर्ग 60 ते 70 या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. द क्लासेस 20 to 30 अँड 90 to 100 हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. 20 ते 30 आणि 90 ते 100 या वर्गाची फ्रिक्वेन्सी वारंवारता 0 आहे. 55 इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. 50 विद्यार्थी ही ज्या वर्गाची वारंवारता आहे, 50 विद्यार्थी ही ज्या वर्गाची वारंवारता आहे त्याचा वर्गमध्य 55 आहे. राईट लोअर अँड अप्पर लिमिट्स ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. 85 वर्गमध्य असणाऱ्या वर्गाचा खालची मर्यादा आणि वरची मर्यादा लिहा. त्यामुळे खालची मर्यादा बरोबर 80, वरची मर्यादा बरोबर 90. लोअर लिमिट 80, अप्पर लिमिट 90. हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90? 80 ते 90 या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? तर 80 ते 90 या वर्गामध्ये लक्षात घ्या 15 विद्यार्थी आहेत. 15 स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. तर असं सर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे इंग्लिशमधून किंवा मराठीमधून. ह्याचे आन्सर्स पुन्हा लिहायचे आहेत. मी उत्तर कसं लिहायची हे मी तुम्हाला सांगितलं. इथे एक बघूया सर, सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघावं लागेल. फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू सी द सेकंड एक्झाम्पल ऑन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. वारंवारता बहुभुज याच्यावरती आपण हे एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल बघतोय जे पेज नंबर 155 वरती सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, सोडवलेलं आहे. बघूया आपण सर कसं कसं होईल. इथे काय म्हणले? राईट फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60. 50 ते 60 या वर्गाची फ्रिक्वेन्सी लिहा. आता 50 ते 60 या वर्गाची फ्रिक्वेन्सी जर म्हणलात तर याचं 55 हा क्लास मार्क आहे सर हा. आणि ह्याची जर का लक्षात घ्या तुम्ही इथे म्हटलात हा, तर इथे आलं बघा सर हे. म्हणजे व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी मीन्स वाय. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे वाय ॲक्शन. दिस इज द फ्रिक्वेन्सी FI फ्रिक्वेन्सी. राईट फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60. 50 to 60 ची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा सर? 10 आहे. म्हणजे इथं म्हणता येईल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60 इज 10. दिस इज द आन्सर. हे राईट निघून गेलं सर. ओके, दिस इज द फर्स्ट आन्सर. 50 ते 60 वर्गाची वारंवारता 10 आहे. स्टेट द क्लास हुज फ्रिक्वेन्सी इज 14. ज्याची वारंवारता 14 आहे तो क्लास लिहा. आता 14 फ्रिक्वेन्सी कुठे आहे बघा सर? फ्रिक्वेन्सी 14 इथे आहे. ही फ्रिक्वेन्सी 14. फ्रिक्वेन्सी म्हणजे वाय म्हणजे FI. ही फ्रिक्वेन्सी सर. त्याचा लक्षात घ्या तुम्हाला काय लिहायचं आहे? क्लास लिहायचा आहे. म्हणजे 25 वर्गमध्ये आहे. 25 जर असेल तर 20 आणि 30 हा क्लास आहे. द क्लास, हे स्टेट एवढं कट करूया. द क्लास हुज फ्रिक्वेन्सी इज 14 इज
काय येईल सांगा सर? 20 to 30. काय येईल बघा? 20 to 30. ज्याची वारंवारता 14 आहे, हा वर्ग किती आहे? 20 ते 30. राईट. स्टेट क्लास हुज क्लास मार्क इज 55. ज्याचा क्लास मार्क 55 आहे, क्लास मार्क 55, हा क्लास मार्क इथे आला. क्लास मार्क म्हणजेच काय सांगा सर? एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स. तर त्याचा क्लास सांगा म्हणलाय सर. स्टेट कट होईल. 55 क्लास मार्क जो आहे, 55 क्लास मार्क, ह्याचा क्लास 50 to 60. 50 to 60 हा क्लास मार्क 55. ज्याचा क्लास मार्क वर्गमध्य, वर्गमध्य लक्षात घ्या म्हणजे एक्स, ज्याचा एक्स लक्षात घ्या 55 आहे, तर त्याचा क्लास कुठला आहे सांगा? 50 to 60. म्हणजे क्लास, द क्लास हुज फ्रिक्वेन्सी इज 55 इज, कुठला क्लास येईल सांगा सर तो? तर 50 to 60. 50 to 60 हा क्लास येईल, लक्षात घ्या सर. राईट. क्लास इन विच फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम. क्लास इन विच फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम. आता ही फ्रिक्वेन्सी आहे सर. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 20. दिस इज द फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम 20 सर. दिस इज द मॅक्झिमम 20. तर त्यांनी सांगितले कोणता क्लास आहे? हा 35चा. म्हणजे 35चा म्हणजे 30 to 40 येईल बघा सर. 30 to 40. 30 to 40 हा क्लास येईल बघा सर. 30 to 40 ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, अशामध्ये क्लास, द क्लास इन विच फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम इज, तो कुठला क्लास येईल सांगा? 30 to 40. कुठला येईल? 30 to 40. 30 to 40 असा येईल बघा सर. लास्ट. राईट क्लासेस हुज फ्रिक्वेन्सी 0. ज्याची 0 फ्रिक्वेन्सी आहे त्याचा क्लास लिहा. मग इथं राईट हा शब्द निघून जाईल. क्लासेस हुज फ्रिक्वेन्सी इज 0 आर, कुठले कुठले क्लासेस येतील बघा सर? 0 फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी आहे 0 सर. पहिलं 0 to 10 हा क्लास, याची फ्रिक्वेन्सी 0, आणि 60 to 70 याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, लक्षात घ्या सर क्लासची. क्लास, पहिला क्लास कुठला? 0 to 10 अँड कुठली सांगा? 60 to 70. 60 to 70. फ्रिक्वेन्सी 0 कुठं असतो सर? फ्रिक्वेन्सी 0 मीन्स पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. 0 फ्रिक्वेन्सी केव्हा असते? पॉइंट एक्स अक्षावर असेल तर. एक्स अक्षावरचा हा पॉइंट आहे 60 to 70 हा वर्ग. हा पॉइंट एक्स ॲक्सिसवर आहे. 0 to 10 हा क्लास. म्हणजे क्लासेस हुज फ्रिक्वेन्सी 0 आर 0 to 10 अँड 60 to 70. तर हा तुम्ही लक्षात घ्या सर. ह्याच्यामध्ये काही नाही आहे. जस्ट वी आर गोइंग टू सी द क्लास, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी. जे आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी जे नॉलेज वापरलं त्याचाच वापर करून इथे आपण करायचं आहे, लक्षात घ्या. ओके.